सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा येथील सहशिक्षक मी M.A. महाजन आज तुम्हाला जनरल सायन्स या विषयातील द लिव्हिंग वर्ल्ड हा पाठ शिकविणार आहे. द लिव्हिंग वर्ल्ड सजीव सृष्टी. मागील पाठामध्ये आपण सजीवांची लक्षणे शिकलो होतो. त्या आता राहिलेली लक्षणे पुढील सजीवांची लक्षणे आपण शिकणार आहोत. तर कॅन यू टेल का तुम्ही सांगू शकता व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस पिक्चर्स. या चित्रावरून आपण काय शिकतो. हे चित्र आपल्याला पुनरुत्पादनाची माहिती देतात. रिप्रोडक्शन विषयीची माहिती सांगतात. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. सजीव वस्तू आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीव वस्तूंना पुन्हा जन्म देतात. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही प्राणी त्यांच्या पिलांना जन्म देतात. सम ले एग्स. काही प्राणी अंडी घालतात. दे यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्स. काही अंड्यामधून पिलं बाहेर येतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द सीड्स. बियांपासून नवीन रोपटी तयार होतात. स्टेम्स आर लीव्ज ऑफ द प्लांट्स. तर बियांमधून काही खोडांमधून तर काही पानांमधून नवीन वनस्पती जन्माला येतात. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. ही जी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये एका सजीवासारखाच दुसरा सजीव पुन्हा जन्माला घालणे, त्या प्रक्रियेला रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशन असं म्हणतात. रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. रिप्रोडक्शन हे एक सजीवाचं लक्षण आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय हॅव नो मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स बीन एबल टू सर्वाईव्ह ऑन द अर्थ इवन टुडे. तर आपल्या पृथ्वीवर सजीव हे कशामुळे जगत आहेत. वनस्पती आणि प्राणी हे कशामुळे जिवंत राहू शकतात. तर हे आपल्या रिप्रोडक्शनमुळे, ज्यामुळे सजीवांमध्ये रिप्रोडक्शन होतं, त्यामुळे त्यांच्यासारखे प्राणी जन्माला येतात आणि त्यांची प्रजाती ही नाहीशी होत नाही आणि ते दीर्घकाळ टिकतात. Observe and discuss. A definite lifespan. At a certain stage of life, living things become capable of reproduction. एका विशिष्ट वयामध्ये पुनरुत्पादनासाठी सजीव तयार होतात. After the reproduction stage, their organs become weak and still later their life comes to an end. पुनरुत्पादन रिप्रोडक्शन ही प्रक्रिया झाल्यानंतर सजीव हे कमकुवत होत जातात आणि त्यानंतर त्यांचं शेवटकडे ते वळत असतात. इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय. जर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ते नंतर रिप्रोडक्शन झाल्यानंतर काही कालावधीनंतर मरतात. द लाईफस्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. तर प्रत्येकाचा आयुष्य कालावधी हा प्राणी आणि वनस्पतींचा हा वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, द लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years. कुत्र्याचा आयुष्यकाळ हा 12 ते 18 वर्षांचा असतो. व्हाईल द ऑस्ट्रिच लिव्ह फॉर 50 years. ऑस्ट्रिचचा 50 वर्षाचा कालावधी असतो. यू मे हॅव वंडर्ड व्हॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे केम इन टू बिंग अँड सो ऑन. तर तुम्हाला याविषयी आश्चर्य वाटेल की सजीव हे कसे आहेत आणि हाऊ दे केम इन टू बिंग
अँड सो ऑन, आणि ते कसे जन्माला आले. आता आपण हे चित्र बघत आहोत. या चित्रामध्ये तिथे लिहिले डू यू नो. डू यू नो म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे का? द लाईफ स्पॅन ऑफ द जॉईंट टर्टल फाउंड ऑन द गॅलापागोस आयलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 170 इयर्स. तर जे कासव आहे की त्या कासवा हे गॅलापागोस आयलँड इज इन साऊथ अमेरिका, म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये हे कासव जे सापडतं त्याचा आयुष्य काळ हा 170 वर्षांचा आहे. 170 वर्ष ते जिवंत राहू शकतं. इन अदर हँड द लाईफ स्पॅन ऑफ द मे फ्लाय रेंजेस फ्रॉम 1 hour to 24 hours. तर दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे या चित्रामध्ये की ही जी मे फ्लाय आहे, या मे फ्लायचा आयुष्यकाळ हा 1 तास ते 24 तासापर्यंत आहे. ती केव्हाही मरू शकते. आता कॅन यू टेल ऑब्झर्व हनीकॉम अँड वॉल व्हॉट आर दे मेड ऑफ. आता ही भिंत आणि हे मधमाशीचं पोळ हे कसे बनले आहे ते लक्ष द्या. ही भिंत बांधण्यासाठी आपल्याला विटा शेजारी ठेवाव्या लागल्या, आणि विटा शेजारी ठेवल्यानंतर मग ती भिंत तयार झाली. त्याप्रमाणेच इथं बाजूला मधमाशांचं पोळं आहे. तर मधमाशांच्या पोळ्यामध्ये सुद्धा हे जे पोळं आहे त्याच्यामध्ये कप्पे तयार झाले, आणि एक कप्प्याला धरून मग नंतर मधमाशांचं मोठं पोळं तयार झालं. यू मे हॅव seen the small compartments of honeycomb. These compartments are joined together to form a honeycomb. A wall has bricks. To construct a wall, we firmly join the bricks together. मी आताच तुम्हाला सांगितलं भिंत आणि मधमाशाचं पोळं कशा प्रकारे तयार झालं आहे. तर यावरून आपण शिकू शकतो की आपण सुद्धा प्राणी अशाच मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे किंवा भिंतीप्रमाणे आपले शरीर तयार झालेलं आहे. तर आपले शरीर तयार होण्यासाठी कारणीभूत घटक आहे छोटा म्हणजे सेल. आपल्या शरीरामध्ये सेल आहे, पेशी आहे, आणि या पेशी एकमेकाला जोडल्यामुळं नवीन ऑर्गन तयार झालेला आहे, आणि ऑर्गनमुळे आपलं शरीर तयार झालेलं आहे. द सेल्युलर स्ट्रक्चर ही इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. सेल्युलर स्ट्रक्चर हे सजीवांचं महत्त्वाचं लक्षण आहे. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. जे लिव्हिंग थिंग आहेत, सजीव आहेत, ते छोट्या पेशींनी बनलेलं आहे, त्याला आपण सेल्स म्हणतो. ऑल द ॲक्शन्स अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोस्कोपिक स्केल. आपल्या शरीरातील सर्व क्रिया या छोट्याशा सेल्सद्वारे होत असतात. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल. काही सजीव हे एका पेशीने सुद्धा तयार झालेले आहे. दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर अशा एका पेशीपासून तयार झालेल्या सजीवांना आपण तर एकपेशीय सजीव असं म्हणतो, किंवा त्याला इंग्रजीत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणतात. ऑन द अदर हँड लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर काही जे सजीव आहेत ते अनेक पेशीय सजीव आहेत, ज्याला आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. जसं मनुष्य, आपण स्वतः मल्टीसेल्युलर आहोत. आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत. द अमिबा अँड सम अदर organisms are unicellular, while man, cow, mouse, cockroach, elephants, banyan tree, the onion plant, etc. are all multicellular organisms. तर अमिबासारखे प्राणी हे एक पेशी आहेत. तर मनुष्य, गाय, त्याच्यानंतर कॉकरोच, एलिफंट, बनियन ट्री, ओनियन ट्री, हे जे आहेत हे सर्व मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. All the characteristics of living things are seen in every cell of living things. तर आपल्या एका पेशीमध्ये सुद्धा सजीवांची सर्व लक्षणं दिसून येतात. तर एक पेशी जरी असला तर त्यामध्ये सजीव वेदर इट इज युनिसेल्युलर इन ऑर मल्टीसेल्युलर. ते एक पेशी असो की अनेक पेशी असो, सर्व सजीवांची लक्षणे एका पेशीमध्ये दिसणार. सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन थ्रू द नंबर ऑफ सेल्स मे व्हरी. सेल्युलर स्ट्रक्चर हे आपल्या सजीवांचं एक लक्षण आहे. त्याच्यामध्ये एक पेशी असो किंवा अनेक पेशी असो. इन्स्टिट्यूट ॲट वर्क. आता असं कोणतं संस्था आहे की जी कार्य करत आहे
The institute that work for the survey and conservation of various plants and animals in different parts of India are the Botanical Survey of India. प्राणी आणि वनस्पती यांच्याविषयीची माहिती यांच्याविषयीचा अभ्यास करणारी संस्था म्हणजे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया, जिची स्थापना 1890 झालेली आहे. आणि झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जिची स्थापना 1916 म्हणजे 1916 झालेली आहे. In case you find any unfamiliar plant or animal in your surrounding, you can communicate with this institute to obtain more information about it. जर तुम्हाला अधिक काही एखादं झाड किंवा एखादं प्राणी किंवा एखादा वनस्पती नवीन दिसला आणि त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता. Useful living things. In what way are plants and animals useful to us? प्लांट आणि ॲनिमल्स हे आपल्याला युजफुल कसे आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण प्लांट्स आणि ॲनिमलचे उपयोग तुम्हाला माहिती आहेत. प्लांट आपल्याला औषधी म्हणून वापरता येतात, अन्न म्हणून खाता येतात. ॲनिमल्ससुद्धा आपण अन्न म्हणून आणि काही कामासाठी सुद्धा त्यांचा वापर करत असतो. युजफुल लिव्हिंग थिंग्स. प्लांट्स आर यूज फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रियल पर्पज. वनस्पती या आपल्याला घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा वापरायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, फेनुग्रीक म्हणजे मेथी, पोटॅटो, ओकरा म्हणजे भेंडी, ॲपल म्हणजे सफरचंद, बनाना केळी आर यूज ॲज फूड. व्हाईल तर हे सर्व बटाणा, पोटॅटो, ओकरा, मेथी, भेंडी हे सर्व आपण अन्न म्हणून खात असतो. तर व्हाईल व्हस्का, अडुळसा, हरडा, बेडा, ॲपॅरगस आर यूज ॲज मेडिसिन. तर हे सर्व औषधी वनस्पती म्हणून वापरतात. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. ॲनिमल्ससुद्धा प्राणीसुद्धा आपल्याला उपयोगाचे आहेत. डॉग, कॅट, काऊ, बफेलो आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस. तर कुत्रा, मांजर, म्हैस हे आपल्या घरगुती उपयोगाचे आहेत. फिश, शिप, फॉल आर यूज ॲज फूड. तर मासे, मेंढ्या वगैरे हे सर्व आपण अन्न म्हणून वापरतो. व्हाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस, ऑक्सन, कॅमल प्रूव्ह युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स. तर आपल्याला घोडा, उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायामध्ये कामाचे पडतात. द अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. द गांडूळ, ज्याला गांडूळ म्हणतो आपण, ते अर्थवर्म ते शेतीसाठी उपयोगाचं आहे. आता आपण बघणार आहोत हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आपल्याला माहिती आहे अपायकारक सजीव कोणते आहेत. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे माऊस, त्याच्यानंतर एक रॅप, लिझर्ड, काही खाली वनस्पती दाखवलेल्या आहे, धोत्रा, कॅलेकस लीव्ज. हे सर्व आपल्यासाठी पॉयझनस आहे आणि हे धोकादायक आहेत, म्हणून याला हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हणतात. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. तर काही आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी आपल्यासाठी धोकादायक आहेत. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटो अँड फ्लाय स्प्रेड डिसीज. माशा आणि मच्छर हे आपल्याला आजार पसरवतात. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय आवर फूड. तर झुरळं, उंदरं हे आपलं अन्न नासाडी करतात. लाईस, टिक्स ऑल्सो स्प्रेड डिसीजेस. ज्या डोक्यातल्या उवा वगैरे आहे त्यासुद्धा आजार पसरवतात. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझर्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कॅन इवन कॉज डेथ. तर लिझर्ड म्हणजे पाल, स्पायडर्स आणि साप यामुळे हे चावल्यामुळे मृत्यूसुद्धा होतो. इफ वाईल्ड एलिफंट एंटर्स ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. तर जंगली प्राणी जर कधी मनुष्य वस्तीमध्ये आले त्यामुळे आपल्याला खूप अडथळे येतात, खूप अडचणी येतात, आपलं नुकसान होतं. सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल डॉडर, पार्थिशियम अँड अदर वीड्स. तर काही वनस्पतीसुद्धा आपल्याला धोकादायक आहेत, जसे त्यामध्ये नाव आहे डॉडर आहे, पार्थिशियम आहे आणि अदर सीवीड्स आहे. पॉट्स ऑफ द सेटल कल्केसिया ल्यूज कॉज इचिंग. तर यामुळे खाज येते. प्लांट लाईक ओलेंडर, लॅन्थासा हॅव स्ट्रॉंग ऑर्डर्स. लॅन्थासा आणि ओलेंडर याला स्ट्रॉंग ऑर्डर आहे. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. धोत्राचे झाड हे पॉयझनस आहे.
Uncontrolled growth of fungi and algae in water pollutes drinking water and they cause the spread of diseases. यामुळे आपल्याला आजार होतात. आता बघणार आहोत आपण वाईल्ड ॲनिमल्स, जे जंगलात राहणारे प्राणी. आता इथे दाखवलं आहे चित्ता आणि लॉयन, म्हणजे टायगर आणि लॉयन इथे चित्र दाखवलं आहे. हे वाईल्ड ॲनिमल्स आहेत. वाईल्ड ॲनिमल्स इज दॅट हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड. व जे जंगली प्राणी ते इतर प्राण्यांची शिकार करतात आणि म्हणून त्यांना दे आर कॉल्ड प्रेडिटर्स. फॉर एक्झाम्पल टायगर, लॉयन, वुल्स, लिओपार्ड्स. तर हे जे आहेत टायगर, लॉयन, वुल्स आणि लिओपार्ड्स हे वाईल्ड ॲनिमल्स आहेत. तर ते दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात. ड्यू टू डिफॉरेस्टेशन सच ॲनिमल्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स इन सर्च ऑफ फूड अँड मे किल डोमेस्टिक ॲनिमल ऑर पीपल. तर हे जे प्राणी आहेत हे प्राणी अन्नाच्या शोधामध्ये येतात आणि ते आपण जंगलतोड केल्यामुळे झाडे कमी होतात आणि ते अन्नाच्या शोधामध्ये मानवी वस्तीमध्ये येऊन घेतात आणि अडथळा निर्माण करतात. वॉच TV चॅनल्स सच ॲज नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन आवर सराउंडिंग्स. तर तुम्ही TV चॅनल बघा, डिस्कवरी चॅनल बघा, नॅशनल जिओग्राफी बघा आणि त्याच्यामध्ये बघून प्राण्यांविषयीची माहिती जमा करा. हॅव अ क्लास डिस्कशन विथ रेफरन्स टू द कलेक्टेड इन्फॉर्मेशन. तर ह्या जमा केलेल्या माहितीवरून तुम्ही टीव्हीवर जी माहिती बघणार ती जमा करा आणि तुमच्या मित्रांमध्ये एकमेकांमध्ये चर्चा करा. ऑलवेज रिमेंबर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नेचर सॅटिस्फाय आवर नीड्स. तर आपल्या सभोवताली असलेले वनस्पती आणि प्राणी हे आपली गरज भागवतात. द यूज ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल्स शुड बी रेस्ट्रिक्टेड ओनली टू आवर नीड्स. तर वनस्पती आणि प्राण्यांची गरज पडेल तेव्हाच आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, निरर्थकपणे त्यांचा उपयोग करायला नको. वी शुड नॉट प्लक लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रूट नेसेसरीली. आपण कधी पण झाडांची पाने, फुले आणि फळे तोडायला नको. ॲनिमल्स शुड नॉट बी हंटेड. जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा आपण त्रास द्यायला नको, त्यांची शिकार करायला नको. दे शुड नॉट बी टीज जस्ट फॉर फन. त्या प्राण्यांची, वनस्पतींची आपण दुखापत करू नये. आपल्या गंमत करण्यासाठी, मजाक उडवण्यासाठी त्याची हाल करू नये. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी ऑफ ऑल ऑफ अस टू प्रोटेक्ट प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर आपली सर्वांची ड्युटी आहे की आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांचा बचाव केला पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय शिकलो आहे. ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिबिलिटी टू स्टिम्युला, मूवमेंट, डेफिनेट लाईफ स्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. ही सर्व सजीवांची लक्षणे आहेत आपण शिकलो. ज्या ॲनिमल्स ग्रो फॉर सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. तर प्राणी हे विशिष्ट कालावधीपर्यंतच वाढतात. प्लांट्स हाऊएव्हर ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. तर जे वनस्पती आहे ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन while plants respire through microscopic pores on the leaves and stems. तर प्राण्यांना विशिष्ट अवयव दिलेले श्वासोच्छ्वास करण्यासाठी, तर वनस्पतींना छोटे छोटे पानांमध्ये पोर्स दिलेले आहेत, त्यामधून ते श्वासोच्छ्वास करत असतात. द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. आपल्या शरीरातून जी उत्सर्जनाची प्रक्रिया आहे बाहेर टाकण्याची त्याला एक्सक्रीशन म्हणतात. ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. सर्व सजीवांना पुनरुत्पादन करण्याची क्षमता आहे. लिव्हिंग थिंग्स मूव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय. तर कोणतेही सजीव हे हालचाल करतात फक्त त्यांच्यामध्ये चेतना क्षमता आहे म्हणून. प्लांट्स शो स्पॉन्टेनियस मूवमेंट बट दे कॅन नॉट लिव्ह देअर प्लेस अँड गो दे एल्सवेअर ॲज ॲनिमल्स डू. तर मग वनस्पती हे त्यांची हालचाल, त्यांचे स्पॉन्टेनियस मुवमेंट दाखवतात, जागची हालचाल दाखवतात, परंतु त्यांची जागा बदलू शकत नाही, ते एका ठिकाणी दुसरीकडे जाऊ शकत नाही. लिव्हिंग थिंग्स हॅव डेफिनेट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ विच दे डाय. तर सजीवांना विशिष्ट आयुष्यमान आहे आणि त्याच्यानंतर ते मरण पावतात. मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स आर युजफुल टू अस इन आवर डेली लाईफ. तर बरेच सजीव, वनस्पती आणि प्राणी
हे युजफुल आहे आपल्याला डेली लाईफमध्ये. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन बी हार्मफुल टू अस. काही वनस्पती आणि प्राणी आपल्याला हार्मफुल आहेत, धोकादायक आहेत. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज द सेल. आपल्या शरीरातील सर्वात छोटं घटक म्हणजे लहानात लहान घटक म्हणजे सेल आहे, ज्याला आपण पेशी म्हणतो मराठीमध्ये. तर इथे आज आपण द लिव्हिंग थिंग्स या पाठाविषयी चा अभ्यास केलेला आहे आणि इथे हा पाठ संपलेला आहे. आपण पुढचा लेक्चर नंबर 6 टॉपिक नंबर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन हा शिकणार आहोत. ओके, थँक्यू.